नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7-12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यातील पर्यटन स्थळावर जाणाऱ्या हुल्लडबाज तसंच मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकांमुळे परिसरातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना त्रास होतोय। मद्यधुंद तरुणांच्या या हुल्लडबाजीला पोलिसांनी वेळीच आवर घालावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये। पावसाळा सुरू झाल्यानं अनेक पर्यटक शाहूवाडी तालुक्यातील बरकी, केरली, मानोली, पालेश्वर धरणाकडे जात आहेत। मात्र या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेतील तरुणांचा सुरू असलेला नंगानाच नागरिकांसाठी चांगलाच त्रासदायक ठरू लागलाय। मुख्य रस्त्याबरोबरच रहदारीच्या ठिकाणी टोळक्यानं धुडकूस घालणारे तरुण वाहनधारकांना त्रास देत आहेत। मलकापूर इथल्या मंगळवार पेठ कोल्हापूर नाक्याजवळ मद्यधुंद अवस्थेतील दुचाकीधारकांनी एका ट्रक चालकाला विनाकारण मारहाण केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता। अशा धुडकूस घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये। महाराष्ट्रात बंदी असलेला वेगवेगळ्या कंपनीचा सुमारे 1 लाख रुपये किमतीचा गुटखा रुई गावच्या हद्दीत पकडण्यात आलाय। या प्रकरणी संजय नामदेव कोरवी याला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई हातकणंगले पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक रवींद्र भोसले यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह केली। हातकणंगले तालुक्यातील रुईगावच्या हद्दीमध्ये सरकारी दवाखान्यासमोर संजय कोरवी हा राज्यात प्रतिबंधित असणारा गुटखा विक्री आणि साठवणूक करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अतुल निकम यांना मिळाली होती। त्यानुसार हातकणंगले पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक रवींद्र भोसले यांनी पोलीस पथकासह या ठिकाणी धाड टाकली। यामध्ये मुसाफिर, विमल, आर्यन पान मसाला, स्टार गुटखा असा सुमारे 1,11,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि संजय कोरवीला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक रवींद्र भोसले, पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम, संदीप कांबळे, संग्राम पाटील यांनी केली। रविवारची सुट्टी असल्यानं वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे। मात्र पर्यटनासाठी जाताना रस्त्यावर मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणं, अश्लील चाळे करणं अशा प्रकारांना ऊत आलाय। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा हुल्लडबाजांवर कारवाईचा बडगा उगारलाय। राधानगरी तालुक्यातील वाकीघोलमधील तोरसकरवाडी इथं जाणाऱ्या 52 हुल्लडबाज तरुणांवर निटवडेच्या बस स्टँडवर कारवाई करण्यात आली। भुदरगडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पथकासह या हुल्लडबाजांवर कारवाई केली आहे। तर गारगोटी शहरात भरधाव मोटरसायकल चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील तोरसकरवाडी इथला धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो। हा धबधबा पाहण्यासाठी भुदरगड तालुक्यातील निटवडे येथून एरणपे मार्गे वाकीघोलमध्ये उतरावं लागतं। सध्या या परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी होतीये। मात्र धबधबे पाहण्यासाठी जाताना बेदरकार मोटरसायकल चालवणं, ट्रिपल सीट, लायसन्स नसणं, गाडीची कागदपत्र नसणं आणि हुल्लडबाजी करणाऱ्या 52 दुचाकी स्वारांवर मोटर वाहन कायद्यानुसार पोलिसांनी निटवडे इथं कारवाई केली। या कारवाईत पोलीस नाईक तानाजी डवरी, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील, विनायक पाटील, सागर साबणे, धनाजी सुतार, श्रीकांत चौगुले सहभागी झाले होते। दरम्यान गारगोटी शहरात बेदरकारपणे मोटरसायकल चालवणाऱ्या वाळवेच्या ऋतुराज कोरे आणि दर्याचे वडगावच्या अजित पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रहार संस्थेचे प्रवर्तक आमदार बच्चू कडू कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील शिराळा इथं आले होते। त्यावेळी आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन ऊस दराच्या धोरणातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या। या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवण्याची विनंती त्यांनी केली। आमदार बच्चू कडू सांगली जिल्ह्यातील शिराळा इथं आले होते। या दरम्यान रविवारी आंदोलन अंकुश संस्थेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली। आमदार कडू यांनी ऊस दर संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्याची मागणी चुडमुंगे यांनी केली। ऊस दर नियंत्रण मंडळाकडून ऊसाचा अंतिम दर ठरवताना बगॅसचं मूल्य हे 30% धरण्याऐवजी 4% धरून महसुली उत्पन्न काढलं जातं। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन 700 रुपये अंतिम दर कमी मिळतो। ही तरतूद सी रंगराजन समितीनं केलेल्या शिफारशी विरोधात आहे। त्यामुळे ऊस दर नियमामध्ये बगॅसचं मूल्य 30% धरण्याची दुरुस्ती करावी। तसंच मशीन तोड वजावटच्या एकतर्फी शासन निर्णयाविरोधात विधानसभेत प्रश्न उपस्थित करून ही वजावट 2%च्या खाली आणायला भाग पाडावं अशीही विनंती आंदोलन अंकुशकडून करण्यात आली आहे। दोन्ही विषयाच्या स्वतंत्र फाईल करून द्या। या प्रश्नांचा अभ्यास करून विधानसभेत लक्षवेधीद्वारे हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार बच्चू कडू यांनी दिली। यावेळी
आंदोलन अंकुशचे जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले, तालुका अध्यक्ष दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, महेश जाधव, प्रमोद बाबर उपस्थित होते. शाहूवाडीसारख्या डोंगर भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू होत असल्याचा अभिमान वाटत असून हालाखीच्या परिस्थितीवर मात करत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत झेप घेणाऱ्या अमित शेळके याचा प्रवास ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणादायी असल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं. पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अमित शेळके यांचा केरली इथल्या योद्धा अकॅडमी आणि शेळके परिवाराच्या वतीनं बांबवडेमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शाहूवाडी तालुक्यातील डोनोली गावचा अमित शेळके यानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या यशाचा गौरव करण्यासाठी बांबवडेमध्ये शेळके परिवार आणि केरले इथल्या योद्धा कमांडो अकॅडमीच्या वतीनं शेळके यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. आमदार विनय कोरे यांच्या हस्ते शेळके यांचा सत्कार करण्यात आला. तसंच पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पूजा माळी, शरद पाटील, अमित कुंभार, अजय कांबळे, पूजा शेळके यांचा सत्कारही आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार कोरे यांनी मनोगतातून शाहूवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन केलं. शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी तयार झाल्यामुळं अधिकाऱ्यांचा तालुका अशी शाहूवाडी तालुक्याची वेगळी ओळख राज्यभर निर्माण होत असल्याचंही आमदार कोरे यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड यांनी मनोगतातून नूतन पोलीस उपनिरीक्षक अमित शेळके यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कॅप्टन अशोकराव पवार, कॅप्टन मधुकर इंदर, माजी सभापती महादेव पाटील, योद्धा अकॅडमीचे संस्थापक RS पाटील, हवालदार संजय जांभिलकर, मधुकर शेळके, बाबूराव शेळके, विनोद शेळके, रवींद्र पाटील तसंच जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायतीनं नियोजनबद्ध काम करत 1.5 कोटी खर्चाच्या पेयजल योजनेचं काम एका वर्षात चांगल्या प्रकारे पूर्ण करून गावाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याचं काम केलंय. भविष्यात विकास कामांसाठी आमशी गावाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार PN पाटील यांनी दिली. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. करवी तालुक्यातील आमशी इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं राष्ट्रीय पेयजल योजनेचा उद्घाटन समारंभ आमदार PN पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर प्रमुख उपस्थित होते. करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला आपण निधी दिला असून भविष्यातही विकास कामाच्या बाबतीत मतदारसंघातील एकही गाव किंवा वाडी वस्ती वंचित राहणार नाही याची ग्वाही आमदार PN पाटील यांनी दिली. तसंच प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणारे तिसऱ्या यादीतील शेतकरी अजूनही शासनाच्या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना ही रक्कम मिळवून देण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवू अशी ग्वाही त्यांनी दिली. तर शिक्षक आमदार म्हणून मिळणाऱ्या फंडातून पुणे विभागातील 5ही जिल्ह्यातील शाळांना 2-in-1 प्रिंटर वाटपाचं काम सुरू आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात मंत्री महोदयांकडून मिळणाऱ्या फंडातून सांगरूळ शिक्षण संस्थेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावाला निधी देण्याचा प्रयत्न केल्याचं आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी सांगितलं. यावेळी गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील, बाळासाहेब खाडे, निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी DS पाटील, कुंभी बँकेचे माजी संचालक दिनकर पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी श्रीराम सहकार समूहाचे अध्यक्ष RT पाटील, सरपंच पल्लवी पाटील, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, नामदेव पाटील, रामनाथ पाटील, जयदीप पाटील, सरदार सावंत, शिवाजी पाटील, बाजीराव कांबळे, उज्ज्वला पाटील, आरती सावंत, सविता पाटील, तेजस्विनी पाटील, रेश्मा लोखंडे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669
167679. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतोय. मयूर पेट्रोल पंप, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत आणि कागल परिसरात महामार्गावर कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. काही व्यावसायिक आणि विक्रेते हा कचरा टाकत असल्याची चर्चा आहे. रस्ते, महामार्ग कचरामुक्त ठेवणं सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे महामार्गावर कचरा टाकणाऱ्या लोकांवर संबंधितांनी कारवाई करावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग देशातील सर्वात मोठ्या महामार्गापैकी एक आहे. साहजिकच या महामार्गावरून दररोज हजारो वाहनं धावत असतात. त्यामुळे महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी अनेकांनी विविध व्यवसाय आणि व्यापार सुरू केलाय. यातून निर्माण होणारा कचरा महामार्गाशेजारी टाकण्याचा प्रकार वाढत चाललाय. खाद्यपदार्थांचं प्लास्टिकचं पॅकिंग, प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, हॉटेलमधील शिळं अन्न, कोचिंग साहित्य यासह चिकन मटण विक्रेते आपल्या दुकानातील कचरा महामार्गालगत टाकून देत आहेत. रात्रीच्या वेळी अंधारात गुपचूप कचरा टाकला जातोय. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. मयूर पेट्रोल पंप, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत आणि कागल परिसरात महामार्गाशेजारी कचरा मोठ्या प्रमाणात साचलाय. इथं कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतीये. भाजप आणि घटक पक्षांचा समावेश असलेल्या एनडीएची बैठक 18 जुलै रोजी नवी दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समित कदम रवाना झालेत. या बैठकीमध्ये भाजप आणि घटक पक्षांच्या आघाडीमार्फत आगामी निवडणुका लढवण्याबाबत चर्चा होणार आहे. भाजपच्या घटक पक्षांची बैठक मंगळवारी 18 जुलै रोजी नवी दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घटक पक्षांना आमंत्रित केलंय. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनाही नड्डा यांनी आमंत्रण दिलंय. त्यानुसार या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदार विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समित कदम आज वारणानगरहून नवी दिल्लीला रवाना झाले. येणारी लोकसभा तसंच इतर निवडणुकांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन कृषी सहाय्यक युवराज सावंत यांनी केलं. फक्त ₹1 भरून खरीप हंगामातील भात, भुईमूग आणि नागली या पिकांचा विमा उतरवून घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. राधानगरी तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस सुरू झालाय. त्यामुळे तालुक्यातील धरणात कमी प्रमाणात पाणीसाठा आहे. सध्या खरीप हंगामातील पिकं धोक्यातच आहेत. अपुऱ्या पावसामुळे पिकांची वाढ झालेली नाही. त्यामुळे पुढील काळात अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागणार आहे. अशातच शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं यासाठी तुरंबे इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं. कृषी सहाय्यक युवराज सावंत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. तर नैसर्गिक आपत्ती आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणं आणि आर्थिक पाठबळ देणं हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा उद्देश असल्याचं विमा प्रतिनिधी ओमकार डोंगळे यांनी सांगितलं. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात भात, भुईमूग आणि नागलीची लागण केली आहे अशा शेतकऱ्यांनी फक्त ₹1 भरून पीक विमा उतरवून घ्यावा. यासाठी शेतकऱ्याचं आधार कार्ड, 7/12 उतारा, अर्ज स्वघोषणापत्र, बँक पासबुक अशी कागदपत्र घेऊन महा ई सेवा केंद्रात ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा असंही त्यांनी सांगितलं. यावेळी सरपंच दयानंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सागर भावके, संतोष सावंत, सुवर्णसिंह किल्लेदार, दिनकर बलुगडे, सलील पाटील, सुनील कोळी, नामदेव भारमल, नामदेव मुळी, ग्रामसेवक संजय हरुगले, वैभव तहसीलदार राहुल कुंभार, रंगराव कांबळे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. केंद्र शासनाच्या विविध आरोग्यदायी योजना नागरिकांसाठी लाभदायक आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री जनऔषधीबाबत प्रबोधनासाठी आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केलंय. इचलकरंजी इथं जनऔषधी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. जेनेरिक औषधांच्या उपलब्धतेमुळे लोकांवरील आर्थिक भार कमी होतोय. त्यामुळे नागरिकांना कमी किमतीत औषधं उपलब्ध करून देण्यासाठी इचलकरंजीतील हुलगेश्वरी रोडवर जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आलंय. बाजारातील औषधांपेक्षा 50 ते 90% आर्थिक बचत जेनेरिक औषधांमुळे होते. या केंद्राचं उद्घाटन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जनऔषधी गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या विपणन अधिकारी हिमानी नेगी यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्र शासनाच्या विविध आरोग्यदायी योजना लाभदायक आहेत.
याबरोबर प्रधानमंत्री जनऔषधीबाबत प्रबोधनासाठी आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन अशोक स्वामी यांनी केलं. यावेळी माजी नगराध्यक्ष अलका स्वामी, सेवाभारती रुग्णालयाचे प्रमुख भगतराम छाबडा, अस्मिता पाटील, डॉक्टर अभिजित पाटील, प्रकाश दत्वाडे, बाबासाहेब पाटील, डॉक्टर सुनंदा पाटील, डॉक्टर श्रेया पाटील उपस्थित होते. मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. ज्ञानार्जन करण्याबरोबरच स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी मोबाईलचा वापर केला पाहिजे. मात्र दुर्दैवानं आजचे विद्यार्थी मोबाईलमध्ये गेम खेळण्यात आणि सोशल मीडियामध्ये वेळ घालवत स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेत आहेत. त्यामुळे मोबाईलचा कसा वापर करायचा याचं भान ठेवण्याची गरज आहे, असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे सिनेटचे माजी सदस्य मधुकर पाटील यांनी केलं. पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालयामध्ये 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा पार पडला. सलग 12 वर्ष तालुक्यात 100% निकालाची परंपरा जपणारी ही शाळा असून या शाळेमधून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झालेत. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे माजी सदस्य मधुकर पाटील यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि करिअरसाठी विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष मोबाईल आणि टीव्हीवरून काढून अभ्यासात द्यावं, असं मधुकर पाटील यांनी सांगितलं. यावेळी संस्थेचे चेअरमन जी.डी. पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या समारंभाला कार्यक्रमाचे अध्यक्ष केरबा शेट्टी, सरपंच पवित्रा कांबळे, उपसरपंच प्रकाश पाटील, मुख्याध्यापक अरुण काळे, पोलीस पाटील शुभांगी जाधव, संस्थेचे संचालक पी.डी. पाटील, बी.के. जाधव, श्रीपती चव्हाण यांच्यासह सर्व संचालक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथल्या साई मंदिराचा 31वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी पार पडला. या निमित्तानं धार्मिक विधींसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव करण्यात आला. तसंच सुमारे 1,500 महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलंय. कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथल्या लेटेस्ट तरुण मंडळाला विधायक गणेश उत्सवाची परंपरा आहे. या मंडळाच्या वतीनं गणेश उत्सवात सामाजिक संदेश देणारे देखावे, चित्ररथ, शिस्तबद्ध मिरवणुकीचं आयोजन केलं जातं. वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम साजरे केले जातात. तसंच मंडळाकडून उभारण्यात आलेल्या साई मंदिराचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा होतो. नुकताच या मंदिराचा 31वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. साई मूर्तीवर सानिक आणि प्रथमेश हिर्लोस्कर यांच्या हस्ते अभिषेक आणि आरती झाली. श्वेता आणि राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा, होम हवन संपन्न झालं. यावेळी पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव, उद्योजक चंद्रकांत टिपुगडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यश मेहेंदळे, डॉक्टर सुजय पाटील, संग्राम भालकर, शरद पवार, संभाजी जगदाळे यांचा तसंच 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्तानं महिलांसाठी हळदी कुंकू, प्रसाद आणि मोफत वस्तू वाटप समारंभ पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सुमारे 1,500 महिलांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाचं नियोजन गजानन यादव, प्रवीण फडतरे, जीवन सोडणकर, मिलिंद किर्लोस्कर, अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी केलं. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.